हेडलाइन्स प्रायोजक कॉटन किंग, 4-वे स्ट्रेच ट्राउजर्स फॉर अल्टिमेट कम्फर्ट. एकनाथ शिंदेच नाही तर अनेक मंत्री नाराज. चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य, नारायण राणेंच्या बोलण्यातही तथ्य असल्याचं वक्तव्य. भाजपचे नेते नैराश्यातून जात आहेत, त्यामुळेच त्यांची भाषा बिघडली, त्यामुळे जनआशीर्वाद यात्रेतून जनतेचा आशीर्वाद मिळत नाही, अशी टीका मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. नारळी पौर्णिमेनिमित्त वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर कोळी बांधवांची गर्दी. सोन्याचा नारळ अर्पण करण्यासाठी कोळी बांधवांची लगबग. पंढरपुरातल्या विठ्ठलाला राखी पौर्णिमेनिमित्त एका भक्ताकडून सोन्याची राखी. राखीची किंमत 1,10,000 रुपये. बीडमध्ये पुन्हा एकदा पावसानं जोरदार केलं आगमन. पिकांना नवसंजीवनी मिळाल्याने शेतकरी राजा सुखावला. अफगाणिस्तानातील 300 पेक्षा जास्त भारतीय स्वगृही परतले. वायुसेनेच्या विमानानं हिंडन एअरबेसवर उतरले भारतीय झाले भावूक. नमस्कार, मी विशाल परदेशी. आपण बघताय मुलुक महाराष्ट्र. पहिले तर न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या दर्शकांना राखी पौर्णिमा आणि नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. जाणून घेऊयात एक महत्त्वाची बातमी ज्याने आपण सुरुवात करतोय. राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. बघा, एकनाथ शिंदेंनी नारायण राणेंवरती प्रहार केलाय. नारायण राणेंच्या त्या वक्तव्याचा त्यांनी समाचार घेतलाय. राणेंचं वक्तव्य हे बिनबुडाचं असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. राणेंनी हा जावई शोध कुठून लावला असा प्रश्न देखील त्यांनी विचारला. एकनाथ शिंदेंनी राणेंना सवाल केलाय. राणेंनी शिंदेंवरती गंभीर आरोप केले होते आणि यावर आपण जर लक्षात घेतलं तर राणेंनी असं म्हटलं होतं की एकनाथ शिंदेंची शिवसेनेत घुसमट होते. फाईलवर सही करायचे अधिकार त्यांना नाही आहे. प्रत्येक वेळी मातोश्रीची परवानगी त्यांना घ्यावी लागते, त्यावेळेसच ते सही करू शकतात, असं नारायण राणेंनी एकनाथ शिंदेंच्या बाबतीत म्हटलं होतं. दरम्यान काल नारायण राणेंनी एकनाथ शिंदेंबद्दल काय म्हटलं होतं आणि त्याला एकनाथ शिंदेंनी काय उत्तर दिलंय तेही पाहूया. एकनाथ शिंदे जर नगरविकास जरी मंत्री असले तर ते सही पुरते आहेत. बाकी सगळ्यांना ते एक चिरंजीव मंत्री आहेत, त्यांच्याकडे आणि दुसरं नाव घेत नाही तर राजकारणाचे नाही. मातोश्री शिवाय एकही फाईल युडीची सही करू शकत नाही आमचे एकनाथ शिंदे. त्यामुळे बिचारे कंटाळले आहेत, असं म्हणजे अडचणीत सापडल्यासारखं आहे. मार्ग शोधतायत. एका दिवशी फोन करेन मी, मार्ग दाखवेन. केंद्रीय मंत्र्यांनी काल जे वक्तव्य केलं ते मी त्याची माहिती घेतली. मला वाटतं त्यांनी हा शोध कुठून लावला मला माहीत नाही, परंतु माझ्या विभागामध्ये मला निर्णय घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यामुळे माझ्या कामात माझ्या विभागामध्ये मातोश्रीचं हस्तक्षेप आहे, मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप आहे अशा प्रकारचं म्हणणं चुकीचं आहे. त्यात कुठलंही तथ्य नाही. आणि राणेसाहेब तर मुख्यमंत्री राहिलेले आहेत युतीच्या काळामध्ये. त्यांनाही माहीत आहे की धोरणात्मक जेव्हा मोठे निर्णय घ्यायचे असतात ते माझा विभाग काय कुठलाही विभाग असू द्या, मुख्यमंत्री महोदयांच्या संमतीनेच आपण सामूहिक निर्णय घेत असतो, त्यामध्ये कुठलाही गैर नाही. आणि आज ते केंद्रीय मंत्री आहेत, उद्या त्यांना मोठा निर्णय घ्यायचा असेल, पॉलिसी डिसिजनचा निर्णय असेल तर तो देखील पंतप्रधान महोदयांची संमती घ्यावीच लागेल. त्यामुळे जे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे तो एक प्रकारचा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. एकनाथ शिंदेच नाही तर अनेक मंत्री नाराज आहेत. मंत्री झाले, लाल दिवा कॅबिन स्टाफ मिळतो, पण या मंत्रिमंडळात रिमोट कंट्रोल अन्य ठिकाणी आहे, अशी टीका भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली आहे. एकनाथजींबद्दलचं त्यांचं मत मांडलं आहे. एकनाथजींनी लगेच रिॲक्ट होऊन असं म्हटलं की वस्तुस्थिती नाही. पण माझं त्यातलं म्हणणं असं आहे की ही स्थिती समजा एकनाथजींची असेल, माहीत नाही मला, तर ती फक्त एकनाथजींचीच नाही आहे, ती अनेकांची आहे.
या सरकारमध्ये शेवटी लालदिव्याची गाडी तर आहे, केबिन तर आहे, स्टाफ तर आहे, सिक्युरिटी आहे आणि भाव आहे. यावर अनेक जण बाकी काही निर्णयाचे अधिकार नसले तरी सुद्धा एवढं पुरेसं आहे असं म्हणून या मंत्रिमंडळात आहेत. नारायण राणेंना स्वप्न वगैरे पडलं असेल असा टोला महापौर किशोरी पेडणेकरांनी लगावला. मला नाही माहिती, कदाचित स्वप्न वगैरे पडलं असेल. कारण एकनाथ शिंदे साहेब हे ज्या पद्धतीने महाराष्ट्रात काम करतायत आणि ज्या पद्धतीने ते स्वतः सुद्धा बाधित झाले, स्वतः सुद्धा कितीतरी पीपी किट घालून ICU मध्ये पण गेले, त्यामुळे त्यांना करमत नाही हा जर त्यांना कुठेतरी भास झाला असेल स्वप्नात तर मला नाही माहिती. केंद्रात मंत्रिपद मिळाल्यामुळे सर्व राज्यमंत्र्यांनी जन आशीर्वाद यात्रा मोठ्या धुमधडाक्यात काढली. केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे यांनी देखील मुंबईत जन आशीर्वाद यात्रा काढली. पण तिसऱ्या दिवसापर्यंत निघालेल्या यात्रेमुळे 42 गुन्हे दाखल झाल्याची बाब समोर आली आहे. राज्यात कोरोनाची परिस्थिती आटोक्यात असली तरी सार्वजनिक ठिकाणी सभा आणि रॅली काढण्यास राजकीय पक्षांना मनाई आहे. असं असतानाही भाजपकडून जन आशीर्वाद यात्रेचा घाट घालण्यात आला आणि सर्व नियम मोडून यात्रा वाजत गाजत काढण्यात आली. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांची यात्रा मुंबईतच काढण्यात आली होती. 3 दिवसांच्या यात्रेत राणेंनी मुंबई पिंजून काढली. पण तिसऱ्या दिवशी निघालेल्या जन आशीर्वाद यात्रेमध्ये वसई, विरार आणि भायंदर शहरात 6 गुन्हे दाखल करण्यात आले. या यात्रेला पोलिसांनी कोणतीही परवानगी दिली नव्हती, तरीही यात्रा काढण्यात आली होती आणि त्यामुळे कोविड नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. अरे यार शॉट मिस होतोय काय. अरे काय बोलतोय. सन्माननीय मुंबई अध्यक्ष आमदार श्री मंगलप्रभात लोढाजी, त्यामुळे निदान नियमांचं पालन करणाऱ्या विरोधी पक्षांनी असं सांगणं, नियमांचं पालन करा आणि दुसरीकडे अशा पद्धतीने गर्दी जमवणं अर्थातच त्यांच्या क्रियेशी हे सुसंगत नाही आहे. पुढे पाहूयात. बालसंगोपनाचे पैसे साधारण 2,500 रुपये मिळावे यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवणार आहेत. त्यांनी प्रस्ताव पाठवला, परंतु उपमुख्यमंत्री पाहिजे तशी साथ देत नाहीत अशी खंत महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी बोलून दाखवली आहे. आणि त्या अकोल्यातील बाळापूर इथल्या हॉटेल मराठामधील अन्यायग्रस्त शेतकरी संवाद या कार्यक्रमात बोलत होत्या. बालसंगोपनाचे पैसे वाढवण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी साथ न दिल्याची खंत यावेळी यशोमती ठाकूर यांनी बोलून दाखवली. म्हणजे पुन्हा एकदा काँग्रेसच्या मंत्र्यांनी घेतलेले निर्णय किंवा प्रस्ताव याला हवी तशी साथ मिळत नाही तशी खतखत परत एकदा काँग्रेसमधले मंत्री बोलून दाखवत आहेत. बालसंगोपनाचे पैसे मागच्या कित्येक वर्षांपासून वाढलेले नव्हते. ते 450 रुपये त्यांना मिळत होते. आपण काही काळाच्या आधी त्याला 1,125 रुपये असं केलेलं आहे. पण माझी अशी इच्छा आहे आणि मी सन्माननीय बाळासाहेबांना देखील या ठिकाणी म्हटली की आपण कमीत कमी 2,500 रुपये तरी आपण त्या लेकरांना देऊ शकलो पाहिजे असा प्रस्ताव आम्ही पाठवलेला आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे. पण उपमुख्यमंत्री काय जसे पाहिजे तशी आम्हाला साथ देत नाहीये. तुम्ही जोर लावला तर ती साथ बनवली. तर यशोमती ठाकूरांच्या भाषणाचा विपर्यास करण्यात आल्याचं खासदार सुप्रिया सुळेंनी सांगितलंय. मला असं वाटत नाही. मला असं वाटतं त्यांच्या भाषणाचा काहीतरी चुकीचा म्हणजे समजत विपर्यास आपल्याला करून केलेला जातोय. एका टप्प्यात वाढवलेले आहेत. ताईंनी माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री या दोघांकडे काही मागण्या केलेल्या आहेत. आता सरकारची तिजोरी आणि त्याचं पैशाचं मॅनेजमेंट हे करून लवकरात लवकर चांगलाच निर्णय होईल. मला असं वाटतं की त्यांच्या भाषणाचा कोणीही कुठलाही गैरअर्थ काढू नये. मला असं वाटत नाही त्यांचा म्हणण्याचा काही तसा हेतू होता. आपल्या राज्यातल्या प्रत्येक मुलाला त्याला हे प्रोटेक्शन मिळावं याच्यासाठी दादा स्वतः लक्ष घालतोय. दादांनीच आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि यशोमतीताई एकत्रच मिळून 5 लाख रुपये जे कोविडमध्ये अनाथ मुलं झालेली आहेत त्यांच्यासाठी ह्याच महाविकास आघाडीने केलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना जर पैसे वाढवून मागत असतील तर त्याच्यातही काही गैर नाही.
यानंतर थेट आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांच्याकडे, कारण आज नारळी पौर्णिमा आहे. वरळीमध्ये आत्ता या क्षणाला आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर आहेत. तुषार, आयलागो नारळी पुनवेचा सण असं म्हणत कोळी बांधव आज उत्सव साजरा करतोय. कारण अर्थात त्याचं मागणं असतं, गाऱ्हाणं असतं ते समुद्र राजाला की आम्हाला भरपूर मासळी मिळू दे, कोरोनाचं हे संकट मिटू दे. काय म्हणतायत कोळी बांधव? समुद्राशी एकरूप झालेल्या आणि कोळी बांधवांच्या आयुष्यामध्ये समुद्राचं हे अनन्यसाधारण महत्त्व हे सर्वांनाच ज्ञात आहे. मात्र आजचा दिवस हा त्यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असा दिवस असतो. आपण जर पाहत असाल तर मी समुद्रकिनारी उभा आहे आणि संपूर्ण कोळी बांधव काही वेळापूर्वीच त्यांनी सोन्याचा मुलामा दिलेला नारळ त्यांनी समुद्राला अर्पण केलेला आहे. काय त्यामागची भूमिका असते आपण प्रेक्षकांना सांगणार आहोत, त्यांच्याकडून स्वतः जाणून घेणार आहोत. बाबा, काय सांगाल तुम्ही आजच्या दिवसाचा तुमच्या आयुष्यामध्ये कोळी बांधवांसाठी किती महत्व असतं? आजचं महत्व म्हणजे आमचं भरपूर हे असतं. नारळी पौर्णिमेचा समुद्राला नारळ दिल्यानंतर आम्ही मच्छीमारीसाठी जातो आणि खोल समुद्रात गेल्यानंतर सुद्धा कधी कधी वारा वादळ येतो, त्याच्याशी सुद्धा आम्ही हे करतो आणि समुद्र देवतेला हाक मारून परत आम्हाला किनाऱ्याला येण्यासाठी भाग पाडतो. तसेच आमच्या लोकांची हे मच्छीमारीसाठी गेले तर आमचा उदरनिर्वाह सुद्धा होतो आणि आमच्या लोकांना मग आम्ही मच्छी आणून ते आमच्या घरातल्या लोकांकडे देतो, स्त्रियांकडे, आणि मग ते बाजारामध्ये मच्छी विक्री करतात. आपल्यासोबत महिला पण आहेत. जेव्हा आपले बांधव असतील, आपले पती असतील, हे सर्व मासेमारी करण्यासाठी जात असतात, तेव्हा तुम्ही घरी बसून प्रार्थना करता, कारण की खोल समुद्रामध्ये गेल्यानंतर बोटी या 15-15 दिवस येत नाही आणि त्यासाठी जास्त तुम्ही समुद्र देवतेला तुम्ही प्रार्थना करण्यासाठी आलेला आहात. काय तुम्ही नेमकी प्रार्थना केली आणि काय त्याचं नेमकं महत्व आहे? कोळी लोकांचा हा नारळी पौर्णिमेचा सण हा आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. या सणासाठी आम्ही आधीपासूनच तयारी करत असतो. 3 महिने हा समुद्र खवळलेला असतो, पण आजच्या या नारळी पौर्णिमेच्या दिवशी आम्ही नारळाला वर्क करतो किंवा मुलामा देऊन सोन्याचा अर्पण करतो आणि समुद्राला प्रार्थना करतो की हे समुद्रात शांत हो आणि आम्हाला मासेमारी भरपूर करू दे, भरपूर होऊ दे आणि पूर्ण गाववाल्यांची मासेमारी होऊ दे. त्यांना ह्याच्यावरती आमचा उदरनिर्वाह चालू असतो. त्याच्यामुळे समुद्राला आम्ही सगळे गावकरी एकत्र येतो आणि खूप मोठ्या ह्याच्याने आम्ही प्रार्थना करत असतो. पण या करोनाच्या काळामध्ये गेल्या वर्षीही आमचा सण व्यवस्थित हा साजरा झालेला नाहीये. यावर्षीही आम्हाला खूप अपेक्षा होती की बँड वगैरे असून आम्ही खूप नाचू गाऊ आणि साजरा करू, पण यावर्षीही आम्हाला परमिशन नाही मिळाली. यावेळी पण आमचा हा कोळीवाडा किंवा कोळीवाड्यातले सगळे गावकरी दुःखी आहोत. कोळीवाडा आता शून्य पडलाय. नाच गाण्यामुळे आमचा हा सण साजराच केला जात नाहीये. आम्हाला बँड हवाच आणि आम्ही करंजा करतो, नारळी पौर्णिमेच्या दिवशी नारळवाड्या करतो आणि समुद्राला सगळेजण अर्पण करतात. अर्थात कोळी बांधवांसाठी आम्ही येतो आणि करतो. म्हणजे अर्थात कोळी बांधवांसाठी आजचा दिवस हा दिवाळीसारखा असतो, कारण की कोळी बांधव समुद्र देवतेला जो सोन्याचा मुलामा दिलेला जो नारळ अर्पण करत असतात, त्यांची एकच भावना असते की त्यांचे पती असतील, त्यांचे बांधव असतील, जे जेव्हा समुद्रामध्ये जातील तेव्हा चांगली मासेमारी केली जावी, त्याचप्रमाणे ते सुरक्षितरित्या देखील बाहेर यावे. विशाल, धन्यवाद तुषार या सगळ्या संवादाबद्दल. हा संवाद खूप खास होता. तो या अर्थाने होता की या समिंदर राजाला प्रार्थना केली जाते आणि त्याला गारणं घातलं जातं की भरपूर मछली गाऊ दे आम्हाला, कारण गेल्या वर्षभरात जे काय आमचं नुकसान झालं ते तूच भरून काढू शकतो, कारण तू आमचा बाप दाता आहेस, तू आमची माय आहेस, तू आमचा बाप आहेस. अशाच भावनेने खरं तर त्याला ही प्रार्थना केली जाते. आज नारळी पौर्णिमा असण्याबरोबरच आज आहे रक्षाबंधन. नातं अधिक घट्ट होतं, ते आधीच घट्ट असतं, पण या निमित्ताने या सगळ्या नात्याला, त्यातल्या भावनांना आपण उजाळा देत असतो. आज भाऊ बहिणीच्या नात्याचा हा गोड दिवस. पुण्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी कोरोना योद्ध्यांना राखी बांधून कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. पुण्यातील ससून रुग्णालयाचे डॉक्टर, पोलीस अधिकारी, सफाई कर्मचारी, रुग्णवाहिका चालक यांना यावेळी राखी बांधण्यात आली. तर मुंबईत महापौर किशोरी पेडणेकर यांनीही कोरोना योद्ध्यांना राखी बांधली. यावेळी किशोरी पेडणेकरांनीही डॉक्टर, परिचारिकांसह स्वच्छता कर्मचाऱ्यांना राखी बांधली आणि त्यांचे आभार मानलेत. डॉक्टर आणि पोलिसांनी कोरोना काळात खूप मोठं काम केलं अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी कोरोना योद्ध्यांचं कौतुक केलेलं आहे. गेल्या 1.5 वर्षात कोविड काळात आपण माणुसकी जपली आहे असंही त्यांनी यावेळी म्हटलं. प्रशासनात काम करणारी
इंजिनियर्स असतील, वायरमन असतील, आशा वर्कर असतील, अंगणवाडी सेविका असतील, या सगळ्यांनी गेल्या 1.5 वर्ष जे काम केलं हे अतिशय कौतुकास्पद आहे. लॉकडाऊन करण्यासाठी आम्ही लोक अनेक वेळा घरी राहिलो, पण तुमच्यासारखे असंख्य लोक हे फील्डवर गेले, स्वतःच्या कुटुंबाची काळजी न करता, स्वतःची काळजी न करता आपण सातत्याने आपलं सामाजिक काहीतरी देणं आहे म्हणून गेले 1.5 वर्ष, कोविडचा पीक असू दे किंवा कोविड कमी झालेला असू दे, आपण सगळ्यांनी सातत्याने जे काम केलं त्याच्या किती आभार आम्ही मानले तर ते कमीच आहेत. पण तुमचा फुलाची पाकळी आमच्याकडून एक छोटासा कौतुक सोहळा म्हणून रक्षाबंधनाचा कार्यक्रम आमच्या युवती सगळ्या महिलांनी मिळून आज घेतलाय. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पाथरवाला इथे आपल्या गावी साध्यापणाने रक्षाबंधन साजरं केलं. यावेळी त्यांची धाकटी बहीण वर्षा देसाई यांनी राजेश टोपे यांचं औक्षण करून ओवाळणी त्या ठिकाणी घेतली आणि त्यांना राखी बांधली. तर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही रक्षाबंधनाचा सण अगदी साधे पद्धतीने साजरा केला. नितीन गडकरी यांच्याकडील रक्षाबंधनाचे एक खास क्षण, त्याची छायाचित्र आपल्याला उपलब्ध झाली आहेत. अर्थात दिवाळी असो, दसरा असो किंवा रक्षाबंधन, गडकरींच्या घरी त्यांच्या मोजक्या सदस्यांसह कायमच वेगवेगळे सण ते साजरे करतात. आवर्जून त्यांच्या दिल्लीतल्या कामाच्या व्यापातनं वेळ काढून यावेळी ते नागपूरमध्ये उपस्थितीला होतं. ते आपलेच हे काही क्षण आपण बघतोय. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचा दापोलीतील आलिशान बंगला जमीनदोस्त झालाय. कोणत्याही खात्याकडून हा बंगला तोडला जात नसून मिलिंद नार्वेकर यांनी स्वतः या बंगल्याला बुलडोझर लावला असल्याचं बोललं जात आहे. आणि त्यामुळे हा बंगला बेकायदेशीर होता की कायदेशीर होता याबाबत तर्कवितर्क लावले जातात. भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी परवानगी न घेताच हा बंगला बांधण्यात आल्याची तक्रार केली होती आणि त्यानंतर आज या बंगल्यावर बुलडोझर फिरवण्यात आलाय. दरम्यान या प्रकरणी किरीट सोमय्या आणि मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्यातही चांगलीच जुंपली. मिलिंद नार्वेकरचा अनधिकृत बंगलो CR-1 मध्ये बांधलेला मुरुड दापोली समुद्र किनाऱ्यावरचा बंगलोचं बांधकाम तोडावं लागलं. आज मिलिंद नार्वेकरचा बंगल्याचं तोडकाम सुरू आहे. उद्या मी स्वतः दापोलीला जाऊन हा बंगलो उद्ध्वस्त झाला आहे त्याची पाहणी करणार. खरं तर मिलिंद नार्वेकर यांनी राजकीय क्षेत्रातल्या काम करणाऱ्या व्यक्तींसाठी एक चांगला पायंडा पाडलेला आहे. अनावधाने का होईना एखादी चूक झाली, एखादं अनधिकृत बांधकाम झालं तर ते पाडण्याचं धाडस स्वतः त्यांनी या ठिकाणी दाखवलेलं आहे. खरं तर त्यांना CR-1ची कुठली नोटीस नव्हती, तिथल्या तलाठ्याची नोटीस नव्हती, तिथल्या तहसीलदाराची नोटीस नव्हती, परंतु ते एका राजकीय क्षेत्रामध्ये काम करत आहेत आणि त्यामुळे तलाठी तहसीलदारांवर दबाव येईल, तलाठी तहसीलदारांवर आरोप होतील म्हणून त्यांनी स्वतःहून त्यांना जेवढं बांधकाम यादृच्छिक आहे ते बांधकाम त्यांनी पाडण्याचं धाडस स्वतःहून दाखवलेलं आहे. दरम्यान मिलिंद नार्वेकरांच्या बंगल्याचं जे पाडकाम सुरू होतं तिथून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी. शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांचा मुरुड येथे बेकायदेशीर बंगला असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. या आरोपाचं खंडन होण्यापूर्वीच हा बंगला पाडला जातोय. सुमारे 5,500 स्क्वेअर फूटचा हा बंगला आहे आणि हाच बंगला आता पूर्णपणे असा आता कोसळण्याचा काम चालू आहे. हा बंगला पूर्णपणे डिमॉलिश करण्यात येत आहे. कोणत्याही प्रकारची मिलिंद नार्वेकर यांना बेकायदेशीर बंगला असल्याची नोटीस देण्यात आलेली नाही किंवा प्रशासनाकडून हा बंगला पाडावा अशा प्रकारच्या सूचनासुद्धा देण्यात आलेल्या नाहीत. परंतु त्यापूर्वीच मिलिंद नार्वेकर यांच्याकडून हा बंगला पाडला जात असल्याचं बोललं जात आहे. हा पूर्णपणे 3 मजली बंगला होता आणि या बंगल्याचं डिमॉलिश करण्याचं काम सुरू आहे. गेले 2 दिवस या बंगल्याला डिमॉलिश करण्याचं काम सुरू आहे. काही दिवसामध्येच हा बंगला पूर्णपणे नेस्तनाबूत करण्यात येईल आणि याच ठिकाणी पुन्हा नवीन परवानगी घेऊन
पुन्हा एकदा या ठिकाणी नवीन बंगला उभा राहील. परंतु किरीट सोमय्या यांनी जे आरोप केले होते त्या आरोपामध्ये कितपत तथ्य आहे हे काही दिवसामध्येच कळणार होतं. परंतु त्यापूर्वीच मिलिंद नार्वेकर यांनी हा बंगला पाडल्यामुळे आता तर्कवितर्क लावले जात आहेत. किरीट सोमय्या यांनी केंद्रीय पर्यावरण विभागाकडे आणि CRZ च्या विभागाकडे तक्रार केली होती. हा बंगला पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, मुरुड, रत्नागिरी. यानंतर मुलुक महाराष्ट्रामध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.